अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यकाळ संपला, परंतु निवडणूक होईपर्यंत प्रशासक म्हणून पुन्हा सरपंच कार्यभार सांभाळतील. नमस्कार, आपण पाहता सहारा समाचार. मी संकेत अपारे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे. सहारा समाचारमध्ये राज्यातील अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ हा 15 फेब्रुवारीला संपला आहे, परंतु निवडणूक होईपर्यंत सरपंच संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करत प्रशासक म्हणून सरपंच यांची निवड करण्यात यावी असे पत्र देण्यात आले होते. तर अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने यांनी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे पत्र व्यवहार करत प्रशासक म्हणून पत्रकार यांची निवड करण्यात यावी तथा राज्यातील सरपंच संघटना यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर 17 फेब्रुवारी रोजी निकाल लागणार होता, परंतु निकाल अद्यापर्यंत लागला नाही आहे. यावर कुठलाही निकाल आला नाही अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तथा अनेक जिल्ह्यातील सरपंच यांच्यावरती ग्रामपंचायत अधिनियम 39/1 द्वारे आयुक्तालय जवळपास अमरावती जिल्ह्यातील 3000 प्रकरण हे प्रलंबित आहेत, तर काहींवर दोषी म्हणून कारवाई सुद्धा झाली आहे. त्यामुळे दोषी सरपंच यांची सुद्धा प्रशासक म्हणून नेमणूक होईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच अशा सरपंचऐवजी शासकीय कर्मचारी प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात यावी अशी मागणी सुद्धा जनतेमधून होत आहे. याआधी शासनाने प्रशासक म्हणून शासकीय विस्तार अधिकारी यांची निवड केल्यासंबंधीचे अनेक विस्तार अधिकारी यांचे नावे समोर आले होते. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील विस्तार अधिकारी यांना अनेक ग्रामपंचायतींचा प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. मात्र ग्रामविकास मंत्रालयाच्या निर्णयामुळे आता प्रशासक म्हणून सध्या स्थितीत सरपंच हे निवडणूक लागेपर्यंत प्रशासक म्हणून विराजमान राहण्याचे आदेश ग्रामविकास मंत्रालयाने जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी यांना पाठवले आहेत. ग्रामविकास मंत्रालयाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर उच्च न्यायालयापेक्षाही ग्रामविकास मंत्रालयाने तातडीने निर्णय कसा काय दिला या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर न्यायालयातच एखादी खटला हा प्रलंबित असताना प्रशासनाने एखाद्या मंत्रालयाने त्यावरती थेट कशा प्रकारे निकाल दिला याकडे सध्या मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.